नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 9 इंग्रजी। आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 37 बघणार आहोत। 37 दिवस आहे आजचा आणि यामध्ये आपण बघणार आहोत इंटरव्ह्यूइंग पीपल। आणि या ॲक्टिव्हिटीचं लर्निंग आउटकम्स काय आहे बघा। इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन बेस्ड ऑन देअर प्रोफेशन, म्हणजे त्यांच्या व्यवसायाशी निगडीत प्रश्न आपल्याला त्यांना विचारायचे आहे आणि त्यांची इंटरव्ह्यू घ्यायची आहे। व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला। तर यामधील ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा, टू हेल्प लर्नर टू लर्न अँड नो मोर अबाउट पीपल्स प्रोफेशन, म्हणजे यापासून तुम्हाला कशी मदत होणार आहे की लोकांचे जे व्यवसाय आहे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याबद्दलची माहिती मिळणार आहे। तुम्हाला त्याच्याबद्दलचे प्रोफेशनबद्दल जाणून घेऊ शकता तुम्ही या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून। एनकरेज द लर्नर टू फ्रेम अ सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन, तुम्हाला सिम्पल आणि शॉर्ट क्वेश्चन कसे तयार करायचे त्याबद्दल शिक्षक एनकरेज करतील। डेव्हलप इंटोनेशन अँड टोन फॉर ऑफ लर्नर, यूज अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी, यूज लँग्वेज व्हेरी पोलाइटली आणि मोर एक्सपोज टू लँग्वेज। हेच मागच्या वेळेसचीच ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये दिलेले आहे। त्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन टीचर करता कोणते आहेत ते बघा। फ्रॉम पेअर्स ऑफ 2 स्टुडंट, ते पेअर्स करतील किती विद्यार्थ्यांच्या 2। एनकरेज देम टू आस्क क्वेश्चन अँड आन्सर इट इन अ प्रॉपर टोन। एनकरेज देम फ्रेम अ क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट, मेक द लर्नर अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी। तर तुम्हाला ते शिक्षक काय करतील, एनकरेज करतील कशा करता, लहान लहान आणि गोड प्रश्न बनवण्याकरता, म्हणजे गोड म्हणजे ऐकण्यास सुंदर वाटायला पाहिजे ते, आणि प्रॉपर व्होकॅब्युलरी वापर करण्याकरता तुम्हाला एनकरेज करतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरता काय सूचना दिलेल्या आहेत तेही बघून घ्या। तुम्हाला काय करायचे आहे, शॉर्ट क्वेश्चन तयार करायची आहे कशाशी संबंधित, त्या प्रोफेशनच्या संबंधित। लँग्वेज मॅन्डेटरी, प्रॉपर सिक्वेन्स, बिगिन अँड एंड इंटरव्ह्यू प्रॉपरली, आणि कमीत कमी 10 प्रश्न तयार करायचे आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि सिक्वेन्स बरोबर पाहिजे, सुरुवात आणि शेवटसुद्धा बरोबर पाहिजे इंटरव्ह्यूचा, या प्रकारे। त्यानंतर आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी बघूया। तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये स्टुडंट इज गोइंग टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस रायटर चेतन भगत। तुम्हाला कोणाची इंटरव्ह्यू घ्यायचे, चेतन भगत जे एक फेमस रायटर आहेत, प्रख्यात असे लेखक आहेत, त्यांची आपल्याला इथे इंटरव्ह्यू घ्यायची आहे। ही फॉलोज अबाउट स्टेप इन इट, आणि ज्यावर स्टेप्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायचे इथं। वेलकम द रायटर, आज 10 क्वेश्चन, सगळ्यात अगोदर त्याच्या वेलकम करा, 10 क्वेश्चन विचारा, आणि प्रॉपर कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड्स, कन्क्लुजन प्रॉपरली करायचं आहे आणि थँकिंग वर्ड्ससुद्धा तुम्हाला तिथं द्यायचे आहेत। तर यामध्ये आपण पहा 10 प्रश्न विचारलेले आहेत। हे 10 प्रश्न आहेत की 9 प्रश्न आहेत, पहा इथं 9 दिसून राहिले आणि 10वा सुद्धा आहे। आणि त्यानंतर कन्क्लुजनसुद्धा दिलेलं आहे आपल्याला। सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आपल्याला हेच करायचं आहे। म्हणून मी ही काही वाचत नाही, याचे डायरेक्ट आपण प्रश्न आणि उत्तरं पाहू, याचे प्रश्न आणि उत्तरं पाहू आपण, कारण की यांनी उत्तरं दिले नाही, आपल्याला प्रश्न दिलेले आहे परंतु उत्तर आपल्याला लिहायचे आहे, इंटरव्ह्यू घ्यायची आहे। आणि फक्त इंटरव्ह्यू घ्यायची नाही, आपल्याला समजलं पाहिजे, म्हणून आपण प्रश्न आणि उत्तरं दोन्ही बघूया, रिस्पॉन्सेससुद्धा बघू त्या चेतन भगत यांचे। त्यानंतर सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये हेच आपल्याला करायचं आहे, तर आपण सुरू करूया। स्टुडंट, पहिला प्रश्न, स्टुडंट म्हणतोय, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करिअर। तर तुम्हाला मोटिवेशन कोणतं मिळालं, प्रेरणा कोणती मिळाली की तुम्ही करिअरला एक रायटिंग म्हणून करिअर निवडलं, त्याबद्दल कोणती प्रेरणा मिळाली। तर चेतन भगत काय म्हणतात, सी इनिशियली आय वॉज फाउंड ऑफ रायटिंग शॉर्ट पीसेस, लेटर आय वेंट इन बँकिंग बट इट डिडंट इंटरेस्ट मी ॲट ऑल। पहा, अगोदर ते लहान लहान काही भाग लिहायचे, रायटिंग करायचे, मग बँकिंगमध्ये गेले, बँकिंगमध्ये नोकरी होती त्यांना, नंतर त्यांना त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली का, नाही। आय ऑलवेज फेल्ड दॅट आय वॉज नॉट मेड अप फॉर दॅट प्रोफेशन, मला नेहमी वाटायचं की माझी निर्मिती किंवा माझा जन्म या व्यवसायाकरता, बँकिंगच्या व्यवसायाकरता झालेला नाही।
इट नेवर प्रेझेंट मी थ्रिल लाईफ, सो आय डिसायडेड टू टर्न बॅक टू रायटिंग विच ऑलवेज इंटरेस्टेड मी. आणि म्हणून मी परत आपल्या रायटिंगकडे, लेखनाकडे आलो, जे नेहमी मला त्याच्यामध्ये नेहमी मला आवड असायची. इट गेव मी अपॉर्च्युनिटी टू शो माय टॅलेंट बाय एक्सचेंजिंग माय आयडिया विथ यंगस्टर अँड इट वर्क बाय द ग्रेस ऑफ गॉड. या प्रकारे आता आपण दुसरा प्रश्न पाहू. याच्यामध्ये कोणता विचारला दिला इथं पहा. व्हॉट नोवेल्स हॅव यू रिटन अप टू डेट. पहिल्याचं झालं आपलं. आता कोणते तुम्ही नोवेल्स आतापर्यंत लिहिलेले आहेत. तर पहा ॲन्सर चेतन भगत काय म्हणतात. 5 पॉईंट्स समवन हा एक पहिली, 1 नाईट दुसरी, द 3 मिस्टेक ऑफ माय लाईफ तिसरी, 1 इंडियन गर्ल चौथी, हाफ गर्लफ्रेंड इटीसी इत्यादी आहेत. हे त्यांचे काही नोवेल्स आपण इथं लिहिलेले आहेत. सर यू चेंज द ट्रेंड ऑफ नोवेल अँड मेड देम शॉर्ट ऑफ अराउंड 110 to 120 पेजेस. व्हॉट इज युअर आयडिया बिहाइंड दिस. ॲक्च्युली विद्यार्थी मित्रांनो, नोवेल्स म्हणजे खूप मोठे असतात, खूप मोठाले बुक्स असतात. परंतु चेतन भगत यांच्या ज्या नोवेल्स असतात त्या किती पेजेसच्या असतात. 110 ते 120 पेजेसच्या. तर ही आयडिया तुम्हाला कशी काय सुचली याबद्दल त्यांना प्रश्न केला असता ते काय म्हणतात. नाउडेज लाईफ बिकम व्हेरी फास्ट. इट इज द एज ऑफ इंटरनेट. Most people don't want to read long books, so I changed the trend of novel and made them short so that people like to read. म्हणजे आता जे जग आहे कशाचं आहे, इंटरनेटचं आहे. जास्त लोकांना वाचूशा वाटत नाही, वाचाव्याशा वाटत नाही मोठ्या मोठ्या पुस्तकं, नाही का. आणि म्हणून हा मी ट्रेंड बदलवला, शॉर्ट केलं, जेणेकरून लोकांना ते वाचायला का होतील, आवडतील. त्यानंतर चौथा प्रश्न चेतन भगत यांना विचारला. विच ऑफ युअर नोवेल्स आर ॲडॅप्टेड फॉर द मूवीज. आता बघा यांच्या काही नोवेल्स ज्या आहेत त्या पिक्चर बनवण्याकरता सुद्धा वापरल्या आहे. पिक्चरच्या स्टोऱ्या यांच्या नोवेलमधून घेतलेल्या आहे. तर कोणत्या कोणत्या आहेत बघा. 1 नाईट कॉल सेंटर ही एक पहिली त्यांची नोवेल आहे आणि यांच्यापासून हेलो पिक्चर 2008ला बनवला. त्यानंतर 5 पॉईंट्स समवन, 3 इडियट पिक्चर बनवला, खूप पॉप्युलर झाला होता. आमिर खानचा 3 इडियट पिक्चर 2009ला तो बनवला. द 3 मिस्टेक ऑफ माय लाईफ काई पो चे 2013ला कोणता पिक्चर बनवला. द 3 मिस्टेक ऑफ लाईफ पासून काई पो चे 2013ला. त्यानंतर 2 स्टेट्स याच्यापासून 2 स्टेटस नावाचा पिक्चर बनवला 2014ला. आणि हाफ गर्लफ्रेंड याही नोवेलपासून त्यांचा एक पिक्चर बनवला, नोवेलच्या कथानकावर आधारित, हाफ गर्लफ्रेंड 2017ला. तर इत्यादी आपण पाहिले, आणखी असतील पण आपण शॉर्टकटमध्ये इतकं घेतलं. त्यानंतर व्हॉट डिफिकल्टीज डीड यू फेस इनिशियली इन धिस प्रोफेशन. या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणत्या कठीणाईला सामोरे जावे लागतात. ॲक्च्युली आय वॉज इन अ बँकिंग सेक्टर. मी कशामध्ये होतो, बँकिंग सेक्टरमध्ये. अँड आय हॅड टू क्वाईट धिस जॉब फॉर रायटिंग. आणि हे जॉब मला काय करावं लागलं, सोडावं लागलं. माय पॅरेंट्स डिड नॉट ॲक्सेप्ट. माझ्या वडिलांना ते आवडलं नाही, त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही तो जॉब. ही बिकम पॉप्युलर रायटर. देन ही बिकम पॉप्युलर. आणि नंतर ते काय बनले, पॉप्युलर रायटर बनले. विच नोवेल्स आर यू वर्किंग प्रेझेंट ऑन. म्हणजे आत्ता तुम्ही कोणत्या नोवेलवर कार्य करता, कोणती नोवेल लिहिता. तर ॲक्च्युली इट मस्ट रिमेन्स ॲज अ सिक्रेट. And if I tell about this, people has not any enthusiasm about this, eagerness about this, so I can't tell you now. म्हणजे हे कसं असायला पाहिजे, सिक्रेट असायला पाहिजे. जर मी आताच तुम्हाला सांगितलं तर लोकांमध्ये जी क्युरियोसिटी असते, जिज्ञासा असते जाणून घेण्याची, ती राहणार काय नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. इन आवर्स. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्हेअर डू यू गेट आयडियाज थीम ऑफ नोवेल फॉर्म. कुठून मिळते आयडिया. तर इन आवर सराउंडिंग अँड सोसायटी. विच अवॉर्ड हॅव यू रिसिव्ह फॉर युअर वर्क टिल द डेट. आतापर्यंत तुम्हाला कोणते, तुमच्या कार्याकरता कोणते कोणते बक्षीस मिळाले, पुरस्कार मिळाले. तर पहा, फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट स्क्रीन प्ले 2014ला कोई पो चे या कादंबरीकरता.
त्यानंतर झी सिने अवॉर्ड फॉर बेस्ट स्टोरी 2014ला तुई कोई पोचे याच पिक्चर करता. त्यानंतर CNN IBN इंडियन ऑफ द इयर इन एंटरटेनमेंट हा 3 पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत. त्यानंतर वेअर डू यू गेट झालं, हे झालं. त्यानंतर 9वं पहा, यू हॅव प्रेझेंटेड डिफरंटली youth accepting challenges in life. He is charged with positivity and energy. What message would you like to offer to young generation of India? तर पहा फ्रेंड्स, find a reason why you can't find success in life. म्हणजे त्या कारणाचा शोध घ्या की तुम्हाला यश का बरं मिळत नाही जीवनामध्ये. स्टॉप कंप्लेनिंग, कंप्लेनिंग करणं सोडा. म्हणजे ते आपण काय करतो ना वारंवार तक्रार, ते तक्रार करणं सोडा. स्टार्ट क्रिएटिंग फॉर युअर सेल्फ अँड अदर पीपल. स्वतःकरता आणि दुसऱ्याकरता काहीतरी निर्मिती करण्याचं विचार करा, सुरुवात करा. असा मी संदेश आपल्या यंग जनरेशनला देऊ इच्छितो, असं चेतन भगत यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 10वा प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे, व्हॉट वुड बी युअर मॅसेज फॉर अपकमिंग रायटर्स. येणाऱ्या पिढीकरता, येणाऱ्या रायटर्सकरता तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. ट्राय टू राईट अबाउट द प्रॉब्लेम ऑफ सोसायटी. म्हणजे ज्या समाजाची समस्या आहे त्याच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करा, असं मी त्यांना संदेश देऊ इच्छितो. या प्रकारे ही इंटरव्ह्यू झाली. आता कन्क्लुजन पहा. सर, इट इज आवर प्लेझर दॅट यू आर हिअर अँड शेअर व्हॅल्युएबल ओपिनियन. वी आर इन्स्पायर्ड बाय द वे यू हॅव शोन टू आवर यंगस्टर. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड विश यू सक्सेस इन युअर फ्युचर वर्क. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग हिअर. या प्रकारे कन्क्लुजन केलेलं आहे आपण. तर हीच आपली 16 ॲक्टिव्हिटी झाली आहे. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेशनकडे वळूया. प्रॅक्टिसमध्ये एनकरेज लर्नर टू टेक इंटरव्ह्यू ऑफ बँक ऑफिसर रेसिडिंग इन देअर एरिया. तुम्हाला बँक ऑफिसरची, तुमच्या एरियामध्ये एखादी बँक ऑफिसर राहत असेल नसेल, परंतु त्यांची इंटरव्ह्यू तुम्हाला घेऊन पाहायची आहे. मी तुम्हाला काही प्रश्न इथं देत आहे. काही प्रश्न तुम्ही तयार करू शकता. आज स्टुडंट टू प्रिपेअर 10-15 प्रश्न बनवायचे तुम्हाला. मी आता 7-8 प्रश्न देत आहे तुम्हाला. आणि त्यानंतर मेक स्टुडंट अवेअर ऑफ युजिंग पार्लमेंटरी लँग्वेज. आज स्टुडंट टू टॉक टू देअर पॅरेंट्स अबाउट देअर प्रोफेशन अँड करिअर. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत फेवरेट टीचरची. परंतु त्या अगोदर आपल्याला बँक ऑफिसरला कोणते प्रश्न विचारायचे आहे ते तुम्हाला मी सांगून देतो. ते प्रश्न तुम्ही लिहू शकता. सोबतच आणखी त्याच्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला स्वतः ॲड करायचे आहेत. तर पहा, पहिला प्रश्न तुम्ही विचारू शकता बँक ऑफिसरला, कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ इन ब्रीफ. म्हणजे थोडक्यात तुम्ही आपल्याबद्दल सांगू शकता का. हाऊ डिड यू फाइंड आउट अबाउट दिस जॉब ओपनिंग. त्यानंतर व्हाय डू यू वॉन्ट टू लिव्ह युअर करंट प्रोफेशन. व्हाय डू यू वॉन्ट टू गेट इन टू द बँकिंग सेक्टर. Why do you find appealing about a career in banking? If we hire you, where do you see yourself in 5 years? How do you deal with conflict in your professional life? And have you ever worked under duress in a high-pressure situation? How did you handle it? या प्रकारे आपण बँक ऑफिसरला काही प्रश्न विचारू शकतो आणि त्याचे उत्तरसुद्धा लिहू शकतो. परंतु आता आपण एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, महत्त्वाची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. टेक इंटरव्ह्यू. तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे. हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात, म्हणून हे प्रश्न आपण सोडवून देऊन राहिलो. हे बँक ऑफिसर वगैरेचे येत नाही. टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर. तुमच्या आवडत्या शिक्षकांची काय घ्यायची, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे प्रोफेशन अँड कॅरियरविषयी. तर पहा, इथं मी तुम्हाला इंटरव्ह्यू बनवून दिलेली आहे एक, ते तुम्ही लिहून घ्या आपल्या नोटबुक. हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. जे काही आपण लिहून दिलेलं आहे ते सगळं आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा तुम्ही. तर पहिला प्रश्न तुम्ही विचाराल, हाऊ डू यू थिंक युअर क्लास इज. तर माय क्लास इज व्हेरी ॲक्टिव्ह. हा उत्तर देतो टीचर. त्यानंतर व्हॉट डू यू लाईक अबाउट अस मोस्ट. विद्यार्थी विचारतात व्हॉट डू यू लाईक अबाउट अस मोस्ट. आमच्याविषयी तुम्हाला काय जास्त आवडते. तर युअर अचिव्हमेंट, युअर ॲक्टिवनेस अँड रिस्पॉन्सेस टू माय क्वेश्चन. तुमचा ॲक्टिवनेस आणि ते माझ्या प्रश्नांना रिस्पॉन्स देता तुम्ही, ते मला खूप आवडते. व्हॉट आर युअर हॉबीज. तुमच्या हॉबीज काय आहे. रीडिंग बुक्स, वॉचिंग क्रिकेट, लिसनिंग म्युझिक. या प्रकारे आपण काही हॉबीज देऊ शकतो. त्यानंतर फ्रॉम वेअर हॅव यू डन युअर एज्युकेशन. तुम्ही आपलं शिक्षण पूर्ण कुठून केलं.
तर शिक्षक सांगतील की आय हॅव डन माय एज्युकेशन फ्रॉम आंबेडकर कॉलेज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज युअर ॲक्च्युअल ड्रीम. ॲक्च्युअल ड्रीम काय आहे तुमचं? तर माय ॲक्च्युअल ड्रीम इज माय एव्हरी स्टुडंट स्टडी वेल अँड बिकम सेल्फ डिपेंडंट. सेल्फ रिलायंट म्हणतो ना आपण, सेल्फ रिलायंट सेल्फ डिपेंडंट व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे बा. त्यानंतर व्हॉट काइंड ऑफ क्लास यू एक्सपेक्टेड. तर आय एक्सपेक्ट द क्लास वेअर स्टुडंट कॅन लर्न एव्हरीथिंग्स ॲक्टिवली. प्रत्येक गोष्टी विद्यार्थ्यांनी तिथं ॲक्टिवली शिकायला पाहिजे अशा क्लासची मी अपेक्षा करतो. त्यानंतर व्हाय डू यू चूज दिस सब्जेक्ट. हा विषय तुम्ही का बरं निवडला? आय चूज दिस सब्जेक्ट बिकॉज आय हॅव इंटरेस्ट फ्रॉम माय चाइल्डहूड अँड आय लव्ह धिस सब्जेक्ट. अशा प्रकारे आणखी आपण प्रश्न विचारू शकतो त्यांना. काही तुम्ही आणखी काही याच्यात ॲड करू शकता आणि लिहू शकता. ही झाली एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. त्यानंतर एव्हॅल्युएशनमध्ये ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स, यूज ऑफ लँग्वेज अँड वोकॅब्युलरी, ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स ॲटिट्यूड अँड पॉझिटिव्हिटी, ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट क्वेश्चन फ्रेमिंग अँड ॲक्युरसी. ह्या गोष्टीचं तुमचं निरीक्षण करतील शिक्षक, इव्हॅल्युएशन करतील. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ही कंटेंट QR कोड काही दिलेलं नाही. आणि आज काय शिकलो आपण, माय टेक अवे टुडे आय लर्न. ह्याच्यामध्ये चूजिंग अप्रोप्रिएट वोकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन फॉर मॅन ऑफ हॉनर, म्हणजे ज्याचं आपल्याला सन्मान करायचे त्यांच्याकरता एक जे शब्द वापरायचे ते कसे प्रॉपर ॲप्रोप्रिएट वापरा, योग्य वापरा, बरोबर वापरा. क्वेश्चन फ्रेमिंग स्किल हे शिकलो आपण, क्वेश्चन कशी तयार करायची. त्यानंतर टेकिंग अप इन्स्पायरेशन अँड मोटिवेशन फ्रॉम आवर ब्राईट फ्युचर. अशा लोकांकडून ज्यांचे आपण इंटरव्ह्यू घेतला आहे त्यांच्याकडून आपण काय घेऊ शकतो, इन्स्पायरेशन घेऊ शकतो, प्रेरणा घेऊ शकतो, मोटिवेशन घेऊ शकतो. आणि कशाकरता, आपल्या भविष्य उज्ज्वल बनवण्याकरता. आणि टू बिगिन अँड एंड ऑर टॉक विथ पॉझिटिव्ह नोट. आपलं शेवट आणि सुरुवात कशी बनवायची आहे, पॉझिटिव्हली कशी बनवू, त्या गोष्टी आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इतकंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघितली, पूर्ण तुम्ही लिहून काढा. व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.